नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी. भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची व्हॅकन्सी आलेली आहे आणि ग्रुप डीच्या व्हॅकन्सीसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती 23 जानेवारी 2025 पासून ती क्लोजिंग डेट असणार आहे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही एक्झाम ही मराठीमध्ये देऊ शकता आणि एक्झामचं लँग्वेज हे तुम्ही फॉर्म भरत असताना चॉईस करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला क्वेश्चन पेपर हा मराठीमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना या गोष्टीची खबरदारी घ्या. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स काय द्यायचा वर डिटेल्स व्हिडिओ आपण केलेला आहे. 14 पोस्ट आहेत आणि याच्यावर त्या पोस्टचं काय काम आहे, त्यानुसार तुम्ही पोस्ट प्रेफरन्स काय देणार आहात, तर याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. परंतु मुलींसाठी आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे, कारण की मुलींनी या 14 पोस्टमध्ये काय पोस्ट प्रेफरन्स द्यावा त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार, त्यासोबतच त्यांचं वर्क प्लेस त्यांना काय पाहिजे, त्यासोबतच त्यांना प्रमोशन पाहिजे का, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती मी देणार आहे. त्यांनी काय पोस्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तर ज्या देखील मुली आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांचं ITI डिप्लोमा डिग्री झालेला आहे, म्हणजे फॉर्म भरत आहे तुम्ही आणि आता ग्रुप डीचा फॉर्ममध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, ज्या मुलींचं ITI ज्या देखील 16 ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री कोणत्याही ट्रेडमध्ये तुमचं झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे, इलेक्ट्रिकल, डिझेल मेकॅनिकल किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या, म्हणजे इंजिनिअरिंगचे जे 4 वर्ष आहेत हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, म्हणजेच तुमचं टेक्निकल एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. आणि याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन असताना तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरत आहे, तर याच्यामागे नक्कीच हा उद्देश असतो की आम्ही प्रमोशन्सच्या एक्झाम देऊन, डिपार्टमेंटल एक्झाम देऊन आम्ही चांगल्या पोस्टवर जाऊ शकतो, या दृष्टीने तुम्ही फॉर्म भरलेला असणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे तुम्हाला जर वर्क प्लेस जर तुम्हाला एकाच ठिकाणी पाहिजे, ट्रान्सफरचं तुम्हाला टेन्शन नको आहे आणि सिटीमध्येच पाहिजे, तर मात्र तुम्ही वर्क प्लेस हे तुम्ही वर्कशॉपला फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. जरी तुम्ही टेक्निकल तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तरी देखील तुम्ही वर्कशॉप जे आहेत, मग असिस्टंट वर्कशॉप तुमचं मेकॅनिकल असू द्या त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्या. सेकंड तुम्ही असिस्टंट वर्कशॉप जे आहे ते ट्रेन लाइटिंग अँड AC वर्कशॉप आहे त्याला सेकंड प्रेफरन्स द्या. थर्ड प्रेफरन्स तुम्ही लोकोशेड इलेक्ट्रिकल आहे त्याला देऊ शकता. आणि 4 नंबरला तुम्ही असिस्टंट लोकोशेड डिझेल आहे याला तुम्ही पोस्ट प्रेफरन्सनुसार हे वर्कशॉपचे जे आहेत 4 वर्कशॉप, तर यासाठी पोस्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. कारण की एकतर तुम्ही टेक्निकल एज्युकेशन आहे तुमचं, त्यासोबत तुम्हाला वर्क प्लेस एका ठिकाणी पाहिजे, आउटडोअर वर्क नको आहे तुम्हाला, आणि प्रमोशनच्या देखील तुम्हाला चान्सेस तिथे पाहिजे असतील, तर मात्र तुम्ही वर्कशॉपला फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रेफरन्स पुढचे 14 प्रेफरन्स टाकू शकता, उरलेले सगळे प्रेफरन्स देऊ शकता. आता याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल की आम्हाला फील्ड वर्क चालेल, लाईन वर्क चालेल, आम्ही ज्या गावात राहतो त्यापासून जवळपास कोणते रेल्वे स्टेशन्स आहेत तिथे आम्ही जॉब करायला तयार आहे, लाईन वर्क असेल तरी चालेल, आम्हाला आउटडोअर वर्क चालेल, तर मात्र तुम्हाला टेक्निकल तुमचं नॉलेज असल्यामुळे, तुमचं एज्युकेशन असल्यामुळे प्रमोशनचे देखील चान्सेस असतात. याच्यासाठी तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, ते म्हणजे असिस्टंट SNTला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. त्याच्यानंतर असिस्टंट जे ऑपरेशन इलेक्ट्रिकल आहे तिथे पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर असिस्टंट CNW जे आहे इथे देखील ITIसाठी खूप जास्त प्रमोशन्सचे चान्सेस असतात, काम देखील कमी असतं. जे CNW कॅरेज अँड वॅगनचे जे डिपार्टमेंट आहे ते देऊ शकता. त्याच्यानंतर ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे ते असिस्टंट ब्रिजची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी प्रेफरन्स देऊ शकता. हे प्रमोशनच्या दृष्टीने मी सांगत आहे आणि लाईन वर्क तुम्हाला चालणार आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तर असिस्टंट ब्रिज देऊ शकता जर सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुम्ही PWAचे जे आहेत 2 पोस्ट, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 आणि असिस्टंट PWA, तर या पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. पण हे तुमच्या जबाबदारीवर, कारण की सगळ्यात जास्त हार्ड वर्क इथे असतं, परंतु तुम्हाला प्रमोशन पाहिजे आणि तुमच्या फॅकल्टीमध्ये पाहिजे,
जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पोस्टवर जाता येऊ शकतं प्रमोशनच्या एक्झाम देऊन, डिपार्टमेंटल एक्झाम देऊन. तर तुम्ही जर तुमचं मेकॅनिकल असेल तर ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 आणि असिस्टंट पीवेला तुम्ही पहिले प्रायोरिटीज देऊ शकता. किंवा तुमचं जे देखील TRD डिपार्टमेंट आहे, जर तुमचं इलेक्ट्रिकल झालेलं आहे तर इलेक्ट्रिकलसाठी तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता किंवा TRD डिपार्टमेंटसाठी देखील देऊ शकता. हे सगळे मी तुम्हाला लाईन वर्क तुम्हाला चालणार असेल आणि तुमच्या आसपास घराजवळ तुम्हाला काम मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही मी ज्या टेक्निकल डिपार्टमेंटची नावं घेतली त्या तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. याच्यातून तुम्हाला समजलं असेल की वर्क प्लेस आणि लाईन वर्क याच्यावर तुम्ही किंवा तुमचं एज्युकेशन टेक्निकल आहे तर त्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने पोस्ट प्रेफरन्स देणार आहात. आणि नक्कीच मला कमेंटमध्ये हे सांगा की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे आणि तुम्ही पोस्ट प्रेफरन्स काय देणार आहात ते. आणि यानंतर ज्यांनी देखील 12वी पासवर फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आहे, सायन्स बेसिसवर फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांचं BSc झालेलं आहे, म्हणजे ज्यांची सायन्स फॅकल्टी आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा भरणार आहेत ग्रुप डीचा, त्यांना देखील फील्ड वर्क नको असेल त्यांना फक्त ऑफिस वर्क म्हणजेच इंडोर वर्क पाहिजे आहे तर त्यांनी देखील वर्कशॉप प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. इथे ट्रान्सफरची भीती नसते. एका ठिकाणी एका सिटीमध्ये राहून तुम्ही जॉब करू शकता. तुमचे ड्युटी आवर्स फिक्स असतात, नाईट ड्युटी नसते, जेवणाची वेळ फिक्स असते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतात. त्यानंतर डिपार्टमेंटल देखील एक्झाम देऊन तुम्ही चांगल्या पोस्ट तिथे देखील घेऊ शकता. आणि यामध्ये जर तुम्हाला फील्ड वर्क चालणार असेल म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टींना तयार असाल, इंडोर वर्क आणि आउटडोअर वर्क, तर मात्र तुम्ही असिस्टंट SNT जे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे याला फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे किंवा असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल याच्यासाठी सेकंड तुम्ही हे पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. म्हणजे जर तुम्ही सायन्स बेसिसवर जर फॉर्म भरत असाल तर या दोन पोस्ट आहेत त्यांना फर्स्ट अँड सेकंड प्रेफरन्स देऊ शकता. जर तुम्हाला लाईन वर्क घराच्या जवळ आसपास स्टेशन चालणार असेल तर. त्यानंतर 12वी सायन्स आणि BSc असेल आणि प्रमोशनच्या दृष्टीने तुम्ही विचार करत असाल तर मी सांगितल्याप्रमाणे लाईन वर्क पण चालणार असेल आणि प्रमोशन पण तुम्हाला चांगले पाहिजे असतील तर असिस्टंट SNT सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन इथे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. आणि जर तुम्हाला टेक्निकल डिपार्टमेंट नको, जरी तुमचं एज्युकेशन तुम्ही सायन्समधून घेतलं आहे आणि तुम्हाला टेक्निकल डिपार्टमेंट नको आहे तर मात्र तुम्ही पॉईंट्समन Bला फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. नंतरच्या ज्या पोस्ट आहेत त्या मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्या पोस्टची काय कामं आहेत आणि त्यानुसार तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. म्हणजे पहिले 1, 2, 3 नंबरची पोस्ट तुम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने तुम्ही देणार आहात तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार. जर तुम्हाला नॉन टेक्निकल डिपार्टमेंट पाहिजे तर तुम्ही पॉईंट्समन Bला आणि इथे फर्स्ट प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला प्रमोशन डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू तुम्ही स्टेशन मास्टर, CC कमर्शियल क्लर्क किंवा ट्रेन मॅनेजर जे गुड्स गार्ड असतात ते बनवू शकता. त्यासाठी तुम्ही पॉईंट्समन Bला फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्यानंतर जर असे काही तुम्ही कॅन्डिडेट्स आहात जे 10वी 12वी BA BCom झालेलं आहे आणि ते फॉर्म भरत आहेत, फक्त तुमचं नॉन टेक्निकल एज्युकेशन आहे, मग 10वी असू द्या, 12वी असू द्या, BA BCom असू द्या, DED BEd झालेलं असू द्या, MAd झालेलं असू द्या, MA झालेलं असू द्या, काहीही तुमची फील्ड असू द्या, फक्त ती नॉन टेक्निकल आहे तर मात्र तुम्ही इथे देखील 2 पद्धतीने विचार करणार आहात. तुम्हाला वर्क प्लेस काय पाहिजे आहे, फील्ड वर्क चालणार आहे की नाही आणि तुम्हाला प्रमोशनच्या दृष्टीने तुम्ही काय विचार करता, तर त्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर वर्क प्लेस जर तुम्हाला जर आउटडोअर वर्क नको असेल, इंडोरच वर्क पाहिजे आहे, ऑफिस वर्क पाहिजे आहे, त्यासोबत तुम्हाला सिटीमध्ये सेटल व्हायचं आहे शहरामध्ये, तर मात्र तुम्ही वर्कशॉपला फर्स्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. जे देखील 4 वर्कशॉप सांगितलेले आहेत, असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल असू द्या, असिस्टंट वर्कशॉप जे ट्रेन लाईटिंग अँड ACचं आहे किंवा असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल, लोकोशेड डिझेल आहे, हे वर्कशॉप आहेत त्यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. जर तुम्हाला प्रमोशनच्या दृष्टीने नाही, फक्त फील्ड वर्क नको असेल तर तुम्ही हे पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता, फील्ड वर्क नको असेल तर, आणि पॉईंट्समन Bला देखील देऊ शकता. पण जर तुम्हाला
प्रमोशनच्या दृष्टीने तुम्ही जर विचार करणार असाल आणि तुम्ही एकतर नॉन टेक्निकल एज्युकेशन आहे तुमचं, टेक्निकल काहीही नॉलेज नसेल, तर तुम्ही प्रमोशनचा सगळ्यात जास्त विचार करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे स्टेशन मास्टर वगैरे होऊ शकता. तर यासाठी पॉईंट्समन बी साठी तुम्ही पोस्ट प्रेफरन्स फर्स्ट पहिला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा ITI डिप्लोमा डिग्री झालेला आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला जे वर्कशॉप सांगितले पोस्ट प्रेफरन्समध्ये पहिले देखील 4 वर्कशॉप आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यातून तुम्हाला आणखी एक फायदा होणार आहे. एकतर तुम्ही टेक्निकल पोस्टवर जाणार तर आहातच, परंतु यामध्ये तुम्ही ALP जे लोको पायलट आहे, इंजिन ड्रायव्हर, ते देखील होऊ शकता. जर तुमचं डिप्लोमा ITI झालेला आहे तर तुम्ही ALPसाठी देखील म्हणजे त्या प्रमोशन थ्रू तुम्ही जाऊ शकता किंवा टेक्निशियन या पदावर देखील तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे हे तुम्ही डिपार्टमेंट चॉईस करणं गरजेचं आहे, जे मी आत्ता सांगितले त्याप्रमाणे. तर बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये सगळे तुमचे विषय, तुमचे क्वेश्चन्स होते ते कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.